जालन्यात लाचखोर आयुक्त संतोष खांडेकरच्या घराची पहाटे 3 वाजेपर्यंत एसीबीकडून तपासणी केली गेली। यावेळी 5,20,000ची रोकड, 6 तोळ्यांचे दागिने आणि त्याचबरोबर 2 किलो 770 ग्रॅम चांदी आढळली आहे अशी माहिती मिळते। संतोष खांडेकरला एका कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती। बांधकामाचं बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच मागितली होती असं त्यांनी सांगितलंय। आपण ही दृश्य पाहतोय। हा जो आहे तो आयुक्त आहे। लाचखोर आयुक्ताच्या घराची झाडाझडती घेतली गेली आहे आणि त्या ठिकाणी 6 लाखांची रोकड जप्त केली गेली आहे। सोनं आणि चांदीचे दागिनेही जप्त केलेत। आयुक्त संतोष खांडेकरच्या घराची आजच पहाटे 3 वाजेपर्यंत एसीबीनं कसून तपासणी केली। तेव्हा या आयुक्तांच्या घरी मोठी रोकड सापडली आहे, चांदी सापडलेली आहे आणि काही प्रमाणात दागिनेही जप्त केलेले आहेत। आयुक्त तथा प्रशासक जालना शहर महानगरपालिकेचे ते आहेत आणि त्यांच्यावर आता पुन्हा प्रशासनानं नजर ठेवलेली आहे। पहाटे 3 वाजेपर्यंत तपासणी झाली। अगदी रात्रभर ही तपासणी सुरू होती आणि या तपासणीमध्ये आता संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना अटक केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।